आपला खेळाचा दर्जा काही कमी जाणवत नाही धारावी संघाकडून. पाहूया पहिल्या षटकाची जबाबदारी कोणत्या खेळाडूकडे सोपवली जाईल. स्वतः कर्णधार धारावी संघाच्या जडणघडणीमध्ये ज्या खेळाडूचा सिंहाचा वाटा, ज्या खेळाडूचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे, सचिन नाईक येथील ऑन द बॉलिंग मार्क, राईट आर्म ओव्हर द विकेट. तर त्यांच्यासाठी समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर तुषार मोहंती, एक आक्रमक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची गणना केली जाते. नवी मुंबई क्रिकेटमध्ये सामोरे जातील एका प्रमुख गोलंदाजासमोर एक प्रमुख फलंदाज. चार षटकांचा सामना आणि 4 षटकांच्या सामन्याला एका आक्रमक, एका विस्फोटक सामन्याला होईल सुरुवात. सचिन नाईक गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली होती आणि अंडरआर्म आपल्या नावे करता करता ओव्हरआर्म क्रिकेट सुद्धा नवी मुंबई क्रिकेटचा आपल्या नावावर केलेला आहे. पंचांचा इशारा, सामन्याला होईल सुरुवात. पहिला षटक, पहिला चेंडू घेऊन येतील सचिन नाईक, तुषार मोहंती सामोरे जातील. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह जरूर केलेली आहे. बघता बघता चेंडू जाईल सीमारेषा पार आणि पहिल्या चेंडूवर येईल चौकार. एका बलाढ्य संघासमोर आक्रमक सुरुवात करण्याची अपेक्षा घेऊन उतरलेले मैदानात तुषार मोहंती एका चांगल्या फटक्याने आपल्या खेळीची, आपल्या सांघिक खेळीची सुरुवात करत आहेत. काय फटका होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि जे मिडऑन क्लिअर करत असताना जो फटका खेचला होता तुषार मोहंतीने, 4 धावेची मोहर लागली त्या फटक्यावर. 4 धावा मिळाल्या सुरुवातीच्या चेंडूला. पाहूया दुसरा चेंडू. दुसरा चेंडू इथे काहीसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न अनुभवपणाला लावत असताना सचिन नाईक गेली कित्येक वर्ष धारावी संघाची सेवा करत आहेत आपल्या क्रिकेटच्या खेळीने आणि तोच अनुभव इथे पणाला लावला. जिथे पहिला चेंडू काहीसा वेगवान गतीचा हाताळला होता, त्यावर स्वार होत असताना फलंदाजांनी आपल्या बाजूने चौकार मिळवला होता, परंतु त्यानंतर गती काहीशी कमी केली, बाहेरचं वळण काहीसं प्राप्त करून दिलं. यानंतरचा पुढील चेंडू स्वीप केलेला आहे, जाईल चेंडू, 1 बाउन्स सीमारेषा पार, येईल तुषार मोहंती यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. लागोपाठ आता जर पाहिलं तर पहिला चेंडू चौकार मिळवला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि आता हा चौकार. कालच्या सामन्यामध्ये काहीसे अपयशी जरूर राहिले होते तुषार, परंतु आता त्याचा भरणा करत असताना 2 चौकार लगावलेल्या सचिन नाईक यांच्यावर प्रहार चढवलेला आहे. चांगली फलंदाजी, सुरुवात चांगली. वेल बिगन इज हाफ डन. कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर चांगली झाली तर त्याचा शेवट सुद्धा गोड होतो असं मानलं जातं आणि त्याच दिशेने तुषार मोहंती यांची फलंदाजी आपण पाहतात. 3 चेंडू पूर्ण झाले आणि 3 चेंडू मागे आतापर्यंत 8 धावसंख्या आपल्या संघाच्या बाजूने मिळवलेल्या आहेत. एक चांगला स्ट्राईक रेट, एक चांगली फलंदाजी, चांगली रेंज ऑफ शॉट्स, चेंडूच्या मेरिटनुसार फलंदाजी चाललेली आहे. एक लॉंग ऑनच्या दिशेने मिडॉन क्लिअर करत असताना अलॉंग द ग्राउंड तो फटका खेचला होता, चौकार मिळाला. त्यानंतर स्वीपचा हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. यावेळेस सुद्धा चांगला फटका, इनसाइड आउट, कव्हर रिजन. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेची भेट घेण्यासाठी, येईल तुषार मोहंती यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. फटका चांगला आहे, फलंदाज चांगला आहे आणि हे जर समीकरण जुळून आलं तर वारंवार चौकार षटकारांची बहुचार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत असते आणि तसंच काहीसं चित्र या सामन्यामध्ये सुद्धा बघत आहात आपण. तुषार मोहंती सुरुवातीला आले, पहिल्या चेंडूवर चौकार खेचत दबाव काहीसा निर्माण केला सचिन नाईकवर, परंतु त्यानंतर एक निर्धाव चेंडू जरूर हाताळला. तरी सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना आतापर्यंत 3 चौकार आपल्या संघाच्या बाजूने मिळवलेले आहेत. पुढील चेंडू, यावेळेस बॅकफुटवर जात असताना पुल करायचा होता फटका, परंतु चेंडूचा आणि बॅटचा काही तेवढा संपर्क झाला नाही, अंगावर आदळला. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात सचिन नाईक, कारण धीरज बोर, भावेश नाईक, कामेश नाईक, त्यानंतर दीपक ठाकूर यांसारखे गोलंदाज असताना सुद्धा स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावर पहिल्या षटकाची जबाबदारी घेत आहेत. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर इथे सफलता घेण्याची संधी, परंतु काहीसा दूर होता चेंडू. हाफ चान्स जरूर होता, प्रयत्न चांगला जरूर होता क्षेत्ररक्षकांचा, परंतु चेंडू काहीसा दूर राहिला. शेवटचा चेंडू सुद्धा येईल निर्धाव. एकूण पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असतील गोठिवली 11 गोठिवली संघाच्या 12, बिनबाद 12. ही एक चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी ओळखले जातात. आपल्या प्रमुख गोलंदाजांची आखणी केली जाते पहिल्याच आणि दुसऱ्या षटकामध्ये, जिथे पॉवर प्लेचं षटक असतं आणि अशा षटकांमध्ये जर 12 धावसंख्या मिळवल्या तर चांगली एक एव्हरेज गती प्राप्त केलेली आहे गोठिवली 11 संघाने.
फलंदाजीमध्ये जर पाहिलं आपण तर 6चे 6 चेंडू तुषार मोहंते यांनी खेळून काढले आणि 6 चेंडूंमागे 12 धावसंख्या 200च्या स्ट्राईक रेटने मिळवल्या. आता स्वराज म्हात्रे प्रथमच येथील स्ट्रायकिंग एंडवर पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे नॉन स्ट्रायकिंग एंडवर राहिले होते. आता स्ट्रायकिंग एंडचा ताबा घेतील आणि येथील सामोरे जातील धीरज भोईरच्या गोलंदाजीला. डाव्या हाताचा गोलंदाज आपल्या गोलंदाजीसाठी फार ओळखला जातो, कारण डाव्या हाताला जी नैसर्गिक देणगी मिळालेली असते उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आउटस्विंगची, त्या जोरावर बऱ्याचशा फलंदाजांना अडचणीत आणत असतात. परंतु स्वराज म्हात्रे एकमेकांसमोर खेळण्याचा बराचसा अनुभव आहे या दोन्ही खेळाडूंकडे, त्यामुळे एकमेकांमध्ये असलेल्या क्षमता, एकमेकांची असलेली पॉवर जरूर माहिती आहे. चला बघूयात आपण दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने दुसऱ्या षटकाची करतील सुरुवात धीरज. सामोरे असतील स्वराज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये जर दुसरं षटक आपण पाहिलं तर धीरज भोईर घेऊन येत आहेत. पहिला चेंडू एक चांगला चेंडू हाताळला होता, ज्या पद्धतीने सचिन नाईक यांनी सुरुवात केली होती एका खोलवर टप्प्याच्या चेंडूने, तेच सुरुवात काहीशी करत असताना धीरज भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला चेंडू होता, त्याला चांगला सन्मान दिला, एक धाव मिळवली. स्ट्राईक चेंज तुषार मोहंती. फटका हवेमध्ये आहे, फसला आहे की काय? स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सोपा असा झेल प्राप्त केलेला आहे कामेश नाईकने आणि फलंदाज क्रमांक 1 तुषार मोहंती होतील बाद. लय जरूर चांगली पकडली होती, परंतु ज्या शेवटच्या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू आले होते त्यावर काहीसे नाराज असतील स्वतःवर आणि त्यानंतर धावसंख्या मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये एक खराब फटका खेचून बसले. 5 क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित आहेत सीमारेषे लगत आणि स्क्वेअर लेग मध्ये उपस्थित असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये 2-3 पावले फक्त पुढे जाऊन एक चांगला झेल प्राप्त केला कामेश नाईकने. फलंदाज क्रमांक 1 तुषार मोहंती झाले बाद. नवीन फलंदाज प्रमोद चौधरी येतील आता फलंदाजी मार्कवर. काहीशी रंगत निर्माण जरूर केली होती कालच्या सामन्यामध्ये प्रमोद चौधरीने. आता पाहूयात कालचा फॉर्म या मॅच मध्ये सुद्धा कंटिन्यू मिळेल का, कारण कालच्या मॅच मध्ये काहीसे धावसंख्या चेस करताना जरूर आढळले होते आपल्याला गोटिवली संघ. परंतु आता संधी आहे एक मोठं टार्गेट उभं करण्याची, एक मोठं आव्हान निश्चित करण्याची दाराव्या संघासमोर. तुषार मोहंती सलामीला आल्यानंतर आपलं काम करून माघारी परतले 12 धावसंख्येवर. आता नवीन फलंदाज प्रमोद चौधरी येथील फलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा जोरदार अपील, परंतु पंचांनी कळवलं की ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू होता. इथे रनआउटची संधी जरूर होती, परंतु आता दुसऱ्या धावेसाठी थांबवलं जातं स्वराजच्या माध्यमातून. संधी जरूर होती परंतु धोका काही पत्करायचा नाही आहे. सुस्थिती मानावी लागेल गोटिवली संघाची, परंतु आता कमबॅकच्या दिशेने चाललेलं आहे धीरज भोईरचं षटक. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली, त्यानंतर फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी झाले आणि आता लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. खराब चेंडू, लेग स्टंप सोडून जाणारा पंचांचा इशारा असेल. हा चेंडू असेल वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या जर आपण पाहिल्या तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी काहीशी डोकेदुखी ठरत असतात, कारण फलंदाजांना काहीही मेहनत न करता आपल्या धावसंख्येमध्ये भर करण्याची संधी मिळते. 1 धावेची भर झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. फ्लिक केलेली आहे परंतु संपर्क तेवढा चांगला नाही. पहिली धाव वेगाने घेतली. कामेश नाईक पुन्हा एकदा आपल्याला दिसतील फ्रेम मध्ये. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूब चॅनलवर आपण पाहतात SSS लाईव्ह च्या माध्यमातून. एक चांगलं प्रक्षेपण सुद्धा, चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच जेव्हा स्पर्धा होत असतात, जेव्हा 2 संघ एकमेकांसमोर येत असतात, तेव्हा त्या सामन्याचं वर्णन हे प्रेक्षकांच्या समोर येणं फार महत्त्वाचं असतं. समालोचक जरूर ती कामगिरी करत असतात, परंतु जर लाईव्ह प्रेक्षकांना संधी मिळत असेल पाहायची तर एक चांगली संधी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याला SSS लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून. 3 दिवसांची ही स्पर्धा संपूर्णपणे थेट प्रक्षेपण आपल्या युट्यूबवर पाहायला मिळत आहे. विनामूल्य प्रक्षेपण आपण पाहत आहात. चांगला पुन्हा एकदा चेंडू, अचूक टप्पा आणि धीरज भोईर. हे नातं काहीसं जुनं आहे, हे नातं काहीसं पुराणं आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. धावसंख्या धावफलकावर असतील
17. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. इथे कमबॅक केलेला आहे जिथे 12 धावसंख्या खर्च केल्या होत्या सचिन नाईक यांनी पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर धीरज यांनी आतापर्यंत 5 चेंडू मागे अवघ्या 5 धावसंख्या खर्च केल्या होत्या. इथे संधी आहे. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येईल. यावेळेस पोहोचेल चेंडू पर्यंत. सफलता क्रमांक 2 आपल्या षटकामध्ये प्राप्त करतील धीरज भोईर. प्रमोद चौधरी होतील बाद. गेल्या काही वर्षांमध्ये धारावी टीम का एवढी उदयास आली तर जिथे एखादा खेळाडू काहीसा कमी पडत असेल आपल्या प्रदर्शनामध्ये तर त्यानंतर एखादा दुसरा खेळाडू येऊन त्याला बॅक करत असतो. आणि तसंच काहीसं षटक धीरज भोईर यांचं आपण पाहिलं. सचिन नाईक काहीसे मागडे जरूर ठरले होते. 12 धावसंख्या जरूर खर्च केली होती परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना अवघी 5 धावसंख्या खर्च केली आणि आपल्या नावावर 2 विकेट्स सुद्धा प्राप्त केल्या. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असतील 17. 2 बाद 17. आता नवीन फलंदाज रुणाल म्हात्रे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा दोनही क्षेत्रांमध्ये आपल्या नावाचा उल्लेख जरूर या नवी मुंबई टेनिस क्रिकेटला करायला लावत असतात. कारण बरेचसे असे सामने आहेत जे डेथ ओव्हरमध्ये येत असताना आपल्या फलंदाजीने गोठवली संघासाठी जिंकून दिलेले आहेत आणि बऱ्याचशा कमी धावसंख्येची आवश्यकता असताना समोरील संघाला थांबवलेलं सुद्धा आहे. बरेचसे सामने नवी मुंबई क्रिकेटने पाहिलेले आहेत रुणाल म्हात्रे यांच्या खेळीने. परंतु आता स्वराज म्हात्रे सलामीला आल्यानंतर तेवढी काहीशी संधी मिळालेली नाही. आतापर्यंत फक्त 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. इथे स्ट्राईकवर पहिला चेंडू जोरदार पुल. स्टँडिंग फटका जाईल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा फार महत्वाच्या होत्या या धावा कारण काहीसा लगाम बसला होता गोटिवली गावच्या धावसंख्येला आणि त्या लगामाला तोडत त्या लगामाला जुगारत मिळवला आहे हा षटकार. संधी तेवढी प्राप्त झाली नव्हती. 12 चेंडूंमध्ये अवघ्या 2 चेंडूंचा सामना केला होता परंतु त्यानंतर जशी आवश्यकता ओळखली जशी गरज ओळखली आपल्या संघाची तसाच एक चांगला फटका लगावला मिडविकेटच्या दिशेने. षटकार. भावेश नाईक गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि आल्या आल्या एक पहिल्या चेंडूवर काहीसा षटकार जरूर खर्च करत आहेत. एकमेकांचे जिवलग मित्र जरूर आहेत स्वराज म्हात्रे आणि भावेश नाईक परंतु गाव वेगळं आहे टीम वेगळे आहे. एकमेकांविरुद्ध खेळ करण्याची आवश्यकता आहे. भावेश नाईक मागे पडतील की स्वराज म्हात्रे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून जातील हे पाहूयात आपण. आता पहिल्या चेंडूवर तर 6 चेंडून मागून पहिल्या चेंडूवर स्वराज म्हात्रे यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना एक षटकार जरूर लगावला होता. आखूड टप्प्याचा तो चेंडू होता. तेवढी गती नव्हती त्या चेंडू मागे. स्वतःला सेट करण्याची संधी मिळाली स्वराजला आणि जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत असताना चेंडू पाठवला सीमारेषा बाहेर षटकाराच्या दिशेने. पॉवर प्लेचं बंधन तुटलेलं आहे आणि 5 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेलगत तैनात असताना पाहतात. एक स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हर रिजन मध्ये. नंतरचा दुसरा चेंडू यावेळेस चांगला चेंडू होता. फलंदाजापासून काहीसा दूर ठेवला होता तो चेंडू. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. मॅच बॉल आलेला आहे. पंच मॅच बॉल वापरात घ्यावा. दोन चेंडू मागे आतापर्यंत 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 23 वर. एक चांगली धावसंख्या परंतु अजून धावसंख्या उभाराव्या लागतील. गोठवली संघाची गोलंदाजी जरी चांगली असली तरी सुद्धा धारावी संघाची फलंदाजी अप्रतिम आहे आणि त्याच दरम्यान एक झेल सुद्धा सोडला जात आहे. इनर एज जरूर घेतली होती बॅटची परंतु झेल जसा यष्टिरक्षकांच्या हातामध्ये विसावायला हवा होता तो विसावला नाही. झेल सोडला गेला आणि स्वराज म्हात्रे आता जीवनदान मिळाल्यानंतर कशा पद्धतीने त्या जीवनदानाचं कॅपिटलायझेशन करतील पाहूयात. पुन्हा एकदा भावेश नाईक विरुद्ध स्वराज म्हात्रे. 3 चेंडून मागे 6 धावा. फटका चांगला आहे सरळ लॉंग ऑफच्या दिशेने. दीपक ठाकूर तिथे उपस्थित. एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला जात आहे. एक उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण धारावी संघाच्या माध्यमातून. चांगलं रिले क्षेत्ररक्षण जिथे चेंडू अडवत असताना शरीराचा तोर हा सीमारेषेच्या बाहेर जात होता. पंच आपला निर्णय द्यावा. थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. बघूयात आपण.
आणि हाच फायदा असतो जिथे थेट प्रक्षेपण आपल्याला उपलब्ध होत असतं. त्याच दरम्यान बरेचसे निर्णय जे पंचांना घ्यायला कठीण असतात ते आपल्याला स्क्रीनवर पाहता येतात. SSS लाईव्हच्या माध्यमातून आपण हा रिप्ले पाहतात. रिव्ह्यू जरूर घेण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून बाउंड्री चेक करण्यासाठी, कारण सीमारेषेच्या अगदी जवळ ते क्षेत्ररक्षण करण्यात आलं होतं दीपक ठाकूरने. पाहूयात काय निर्णय येईल. सेव्ह केलेला आहे. फक्त 2 धावसंख्या मिळतील गोटिवली संघाला. 2 धावसंख्येने आता धावफलक हळूवार गतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 25 वर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू चाललेला आहे आणि जाईल सुद्धा सीमारेषा पार. एकमेकांकडे फक्त बघत राहिले दोन्ही क्षेत्ररक्षक आणि दोघांना सुद्धा अडवण्यामध्ये आलं अपयश. गेला चेंडू सीमारेषा पार चौकार. तरी क्षेत्ररक्षकांना विनंती असेल की आपण स्वतःची काळजी घ्यावी, कारण मैदानामध्ये काही ठिकाणी चेंबर्स ओपन आहेत. याचं भान राखून आपण आपलं क्षेत्ररक्षण करावं विनंती असेल. चौकार मिळाला आणि महत्वाच्या 4 धावा सुद्धा स्वराज आपल्या नावावर आपल्या संघाच्या धावफलकामध्ये ऍड करतील. 29 धावसंख्या धावफलकावर. जवळजवळ जर आपण पाहिलं तर 10 धावसंख्येच्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या चाललेली आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. स्वराज मात्र पुन्हा एकदा सामोरे जातील भावेश नाईकच्या गोलंदाजीला. शेवटचा चेंडू, अप्रतिम चेंडू. वेग जास्त होता या चेंडूवर. गतीने बीट केलं फलंदाजांना. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. एकूण 3 षटकांचा खेळ आला संपुष्टात. गोटिवली संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे 2 बाद 29. प्रथम षटक सचिन नाईक यांनी हाताळलं, त्यामध्ये 12 धावसंख्या खर्च केल्या, कोणतीही सफलता प्राप्त झाली नाही. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं धीरज भोईरने, त्यामध्ये 5 धावसंख्या खर्च करत असताना 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. आणि त्यानंतर भावेश नाईक यांनी जे षटक हाताळलं त्यामध्ये जरी 3 डॉट बॉल्स आले असले तरी सुद्धा 12 धावसंख्या खर्च केल्या गेल्या. अशा पद्धतीने एकूण 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 29 धावसंख्येवर आपल्याला गोटिवली संघ पाहायला मिळतो. आता चौथ्या षटकाची जबाबदारी सोपवलेले गोलंदाज दीपक ठाकूरवर. या गोलंदाजाचा उल्लेख धर्मवीर आनंद दिघे चषक जी स्पर्धा कोपरखैरणे गावामध्ये प्रवीण म्हात्रे यांच्या आयोजनाखाली आयोजित केली जाते त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा उल्लेख जरूर केला जातो. 29 धावसंख्या धावफलकावर आहेत, कारण जिथे 6 चेंडू मागे 7 धावसंख्येची आवश्यकता होती समोरील संघाला, त्या धावसंख्या डिफेंड करण्यामध्ये यश प्राप्त केलं होतं दीपक ठाकूरने. डाव्या त्याचा आपला पुरेपूर फायदा उचलत असताना एक चांगली गोलंदाजी त्या स्पर्धेमध्ये केली होती आणि विजेतेपद सुद्धा पटकावलं होतं त्याच स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा रुणाल मात्रे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झील सोपवून बसले. निराश पावलाने आता मात्र जातील माघारी. फलंदाज क्रमांक 3 रुणाल मात्रे होतील बाद. आदित्य यांचा एक चांगला असा झेल आपण पाहिला. रुणाल मोठ्या खेळीसाठी, आक्रमक विस्फोटक खेळीसाठी ओळखले जातात, परंतु त्या नावाला, त्या पदवीला साजेशी अशी खेळी करण्यामध्ये काहीसे अपयशी ठरले. कारण क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काही फलंदाज गोलंदाजावर स्वार होऊन मोठमोठ्या धावसंख्या मिळवतील, तर कधी काही गोलंदाज फलंदाजावर प्रभावी ठरत असताना अशा विकेट्स प्राप्त करतील. आणि हीच तर मजा आहे क्रिकेटची. हेच पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी तुडुंब भरलेली असते मैदानामध्ये. आणि 2 मोठ्या टीम्स मध्ये, 2 मोठ्या संघांमध्ये चाललेला हा सामना. नवीन फलंदाज भूषण म्हात्रे कालच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, परंतु ज्या फलंदाजांनी कालच्या सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली होती त्या फलंदाजांना इथे लवकरात लवकर माघारी करण्याचा प्रयत्न धारावी संघाचा ठरत आहे सफल. लागोपाठची दुसरी सफलता. भूषण म्हात्रे कर्णधार होतील बाद. तुषार यांनी जरूर चांगली सुरुवात करून दिली होती गोटिवली संघाला, परंतु त्यानंतर कोणताही फलंदाज असा राहिला नाही की ज्याने स्वराजची चांगली साथ दिली असेल. ती आवश्यकता होती. एका साइडने स्वराज एक चांगली विस्फोटक अशी खेळी करत आहेत, परंतु स्वराजला साथ देण्याची एका फलंदाजाला आवश्यकता होती आणि त्या खेळीमध्ये काहीशे अपयशी ठरताना दिसले आतापर्यंत आपल्याला गोटिवली संघाचे फलंदाज. आता नवीन बॅटर येथील फलंदाजी मार्कवर
मयुरेश पाटील येथील फलंदाजी मार्कवर. धावसंख्या जर आपण धावफलकावर पाहिल्या तर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 29 वर स्थगित आहेत. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीवर 29 धावसंख्या होत्या. आणि आता हॅट्रिकचा चान्स. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त केलेल्या आहेत. डाव्या हाताचे गोलंदाज, डाव्या हाताचे फलंदाज. भाई केणी यांच्या वतीने हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं पारितोषिक, परंतु ती हॅट्रिक काही पूर्ण करता आली नाही. अलॉंग द ग्राउंड चेंडू खेळला आणि आता हीच आवश्यकता आहे की स्वराज जिथे सेट झालेले आहेत जास्तीत जास्त स्ट्राईक स्वराजने घ्यावी. अजूनही या सामन्यातील या डावातील जर आपण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंवर जर मोठे प्रहार लगावले स्वराजने तर एक मोठी चांगली आव्हानात्मक धावसंख्या उभी करू शकतात धारावी संघासमोर, कारण गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली उपलब्ध आहे. जर आपण स्वराज मात्रे पाहिलं, हितेश पाटील पाहिलं, त्यानंतर रुणाल मात्रे सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. फटका चांगला आहे. गॅप मध्ये भावेश नाईक यांनी जोरदार धाव घेतलेली आहे. चेंडूपर्यंत पोहोचतील. एक धाव केली जात आहे पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता पाहूयात आपण की दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मयुरेश क्रॉसिंग आहे का पंच? धाव काढायची असेल तर दोन्ही फलंदाजांना एकाच वेळेस धाव काढणे बंधनकारक असेल, याची नोंद घ्यावी. कदाचित याच नियमाचा अवलंब केला जाईल. यावेळेस सुद्धा स्वराजने जरूर स्ट्राईक सोडली होती, परंतु मयुरेश स्ट्राईक धरून होते, त्यामुळे धाव दिली जाईल का? चांगली सुसज्ज आणि स्पर्धा आपण पाहत आहात. पाहूयात पंचांचा निर्णय काय येईल. हा निर्णय महत्वाचा असेल, कारण गोठिवली संघासाठी स्वराज स्ट्राईकवर असणे फार महत्वाचं आहे. सेट झालेले आहेत आणि आता त्याच निर्णयाचा अवलंब सुद्धा केला जात आहे. फक्त एकच धाव मिळेल, स्ट्राईक रोटेट करता येणार नाही. सर्व फलंदाजांना ही सूचना असेल की जर आपल्याला धाव काढायची असेल तर दोन्ही फलंदाजांनी एकाच वेळेस स्ट्राईक सोडणे हे बंधनकारक असेल. आता पाहूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 31. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ट्रॉफीचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि ज्या ट्रॉफीसाठी हे 24 संघ एकमेकांसमोर या स्पर्धेमध्ये लढताना दिसले आपल्याला, ते आपण पाहू शकतात. चमचमत्या ट्रॉफीज, क्रिस्टल ट्रॉफीज. एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नामध्ये कोणतंही यश प्राप्त झालं नाही. दीपक ठाकूर इकॉनॉमिकल गोलंदाज, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात आणि आतापर्यंत हाताळलेल्या 5 चेंडूंमागे अवघी 2 धावसंख्या खर्च केलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तसेच या स्पर्धेची ओळख म्हणून नाणेफेक करण्यासाठी एक कॉइन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यापुढील सर्व टॉस सुद्धा त्याच कॉइनने केले जातील. साईनाथ क्रिकेट संघाचा लोगो असलेला कॉइन वापरला जाईल. तर शेवटच्या चेंडूवर मिळाली 1 धाव आणि या एका धावेने पहिल्या डावाचा खेळाला संपुष्टात. पूर्वार्धाचा निकाल असा लागला की गोठिवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या उभारल्या धावफलकावर, त्या म्हणजे 32 आणि 33 धावसंख्येचं माफक असं आव्हान दारावेस सारख्या एका बलाढ्य संघासमोर इथे पुरस्कृत जरूर केलं होतं, परंतु जी सूचना आयोजकांच्या वतीने आपल्याला देण्यात आली होती दारावे संघ की 32 धावसंख्या गोठिवली संघाने उभारल्या, त्यामध्ये 2 धावसंख्या ऍड केल्या जातील पेनल्टीच्या स्वरूपात. त्यामुळे एकूण जर लक्ष आपण पाहिलं तर 35 धावसंख्येचं जाऊन पोहोचेल. 32 धावसंख्या उभारल्या आणि त्यामध्ये 2 पेनल्टीच्या धावसंख्या ऍड केल्या जातील. एकूण 35 धावसंख्येचं आव्हान असेल. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाला. पाहूयात उत्तरार्धामध्ये दारावे संघ या 35 धावसंख्येचा कशा पद्धतीने पाठलाग करेल की गोठिवली संघ हे आव्हान रोखण्यामध्ये यशस्वी ठरतील. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पुरता आम्ही सर्व उपस्थित प्रेक्षकांचं, उपस्थित अतिथी मान्यवरांचं आणि खेळाडूंचं या साईनाथ क्रिकेट क्लब आयोजित राधाकृष्ण चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत.
हॅलो, गोठवली संघ आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे, कारण सुरुवातीलाच काहीसा उशीर झाला होता सामना सुरू करण्यामध्ये. तसेच धारावी संघाला विनंती असेल आपल्या सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज आपण लवकरात लवकर खेळपट्टीवर पाठवावेत. सुरुवात होत आहे एका आकर्षक अशा सामन्याची. पहिला डाव संपुष्टात आला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी ही माहिती देत आहे मी. तसेच यूट्यूबवर जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती देत आहे मी की प्रथम नाणेफेक जिंकली धारावी संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं गोठवली संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. तर फलंदाजी करत असताना एकूण 32 धावसंख्या उभारल्या आणि जी पेनल्टी लावण्यात आली होती धारावी संघावर त्या पेनल्टीच्या जोरावर 2 धावसंख्या ऍड केल्या गेल्या धावफलकामध्ये. आणि जर आपण पाहिलं तर लक्ष्य आता जाऊन पोहोचलेलं आहे ते म्हणजे 35 धावसंख्येचं आव्हान आहे धारावी संघासमोर. आणि हे आव्हान पार पाडण्यासाठी आलेली सलामीची गेली 2-3 वर्ष जर आपण पाहिलं की भावेश सुरुवातीला एका गोलंदाजाच्या स्वरूपात इंट्रोड्यूस झाले होते नवी मुंबई क्रिकेटमध्ये. सुरुवातीला गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला दिसायचे, परंतु त्यानंतर आपल्या खेळामध्ये जी सुधारणा केली, आपल्या खेळामध्ये जे परिवर्तन आणलं त्या जोरावर अगदी सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेत, फलंदाज क्रमांक 1 च्या भूमिकेत आपल्याला आता पाहायला मिळतात. आणि बरेच उत्कृष्ट फलंदाजांचे पारितोषिके असो, मालिकावीराची पारितोषिके असो या खेळाडूने आपल्या नावावर केलेले आहेत. राष्ट्रवादी चषक मधील ते मालिकावीराचं पारितोषिक असो अथवा बऱ्याचशा अशा स्पर्धा आहेत. तसेच आदरणीय श्री मीनानाथ मडवी साहेब यांचं आगमन होतं व्यासपीठावर. आम्ही साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच नारायण म्हात्रे साहेब आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. नारायण म्हात्रे साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरून आसनस्थ होण्याची कृपा करावी. चला सामन्याला करूया सुरुवात. आव्हान आहे 35 धावसंख्येचं आणि हे आव्हान पार पाडण्यासाठी भावेश नाईक एक तडाखेबाज फलंदाज, एक धमाकेदार फलंदाज, एक आकर्षक आक्रमक असा फलंदाज, त्याच्या जोडीला फलंदाज जर आपण पाहिला तर विशाल भोईर यांना सुद्धा कमी लेखता येणार नाही, कारण जेव्हापासून धारावी संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आहे तेव्हापासून सलामीवीराच्या भूमिकेत आपण या खेळाडूला पाहिलं. आणि पहिल्या चेंडूवर बॅटची आउटसाइड एज घेत असताना झेल विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर एका मोठ्या फलंदाजाची, एका मोठ्या खेळाडूची सफलता प्राप्त करण्यामध्ये स्वराज यशस्वी. सुरुवातीलाच मी म्हणालो होतो की भावेश नाईक एक फार महत्त्वाचे फलंदाज जरूर आहेत धारावी संघासाठी आणि ती आवश्यकता होती गोठवली संघाला की भावेश नाईकला लवकरात लवकर बाद करावं. चांगला चेंडू होता, काहीसा टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीवर बाहेरचं वळण प्राप्त केलं त्या चेंडूने. कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता भावेशचा, परंतु जे वळण काहीसं अतिरिक्त प्राप्त झालं चेंडूला त्या वळणाच्या जोरावर बॅटची बाहेरची कडा घेत असताना चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि पहिल्या चेंडूवर स्वराज मात्रे आपल्या गोलंदाजीने पहिलीच मोठी सफलता आपल्या संघासाठी प्राप्त करून देत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. फलंदाजीमध्ये तुषार यांनी चांगली सुरुवात करून दिली होती आणि आता गोलंदाजीमध्ये जिथे एक माफक आव्हान, जिथे मोठी धावसंख्या उभारता जरूर आली नाही, परंतु जी गोलंदाजी उपलब्ध आहे गोठवली संघाकडे ही धावसंख्या रोखण्याची सुद्धा क्षमता राखतात आपल्याकडे आणि त्या क्षमतेनुसार, त्याच आवश्यकतेनुसार एक चांगली अशी सुरुवात. नारायण म्हात्रे आपलं स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये 2 दिवस मी गोठवलीच्या टुर्नामेंटमध्ये स्कोरिंग करण्यासाठी जरूर होतो. तिथे आमची खाण्यापिण्याची सर्व सोय सुविधा नारायण म्हात्रे आमची जरूर करत होते आणि आज आपल्या संघाबरोबर आलेले आहेत या मैदानावर. आपलं सहर्ष स्वागत. पुढील चेंडू धीरज भोईर, नवीन फलंदाज आणि आता काहीसा खोलवर राहणारा चेंडू. व्हेरिएशन बघा गोलंदाजाचं. मागील चेंडूवर काहीशी अतिरिक्त उसळी होती, काहीसं अतिरिक्त वळण होतं. भावेशच्या बॅटची बाहेरची कडा घेत असताना चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला होता आणि त्यानंतर चेंडूची लाईन काहीशी पुढे केली. जसे फलंदाज बदलले त्या फलंदाजाला बीट करण्यासाठी एक चांगला चेंडू हाताळला स्वराजने. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. आता क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल या रणनीत्या जरूर कर्णधाराच्या डोक्यामध्ये चालू असतात
वारंवार फलंदाजाची विकेट कशी घ्यावी, फलंदाजाला बीट कसं करावं याची योजना नेहमीच आखत असतात. पुढील चेंडू काहीच क्रॅम्प केलं होतं, हलक्या हाताने फक्त फ्लिक केलं तर चेंडूला डीप मिड विकेट मधून तुषार मोहंती येथील धावत चेंडू कलेक्ट करून फेकी करतील. तोपर्यंत फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. धीरज भोईर स्वतःची वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या या एका धावेने उघडतील आणि धावफलक जाऊन पोचेल 1 वर. आता विशाल भोईर नवीन फलंदाज सलामीला आले होते. फलंदाज क्रमांक 2 जर आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग गेंड वरून भावेश यांना माघारी जाताना पाहिलं आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. स्वराज यांचा पहिला चेंडू जोरदार पंच केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जात आहे आणि जाईल सुद्धा सीमारेषा पार. येईल विशाल भोईर यांच्या बॅट मधून चौकार. बघा वारंवार जी लाईन स्वराज हाताळत होते ऑफस्टंपच्या बाहेरची, त्या लाईनला ओळखून होते जरूर विशाल आणि स्वतःला सेट केलं होतं. फ्रंट फुटवर गेले आणि चेंडू पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मिळवला चौकार. एक चांगला फटका होता. 4 धावा मिळाल्या. 4 धावसंख्येने काहीशा वेगाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 वर. अजूनही 2 चेंडूंचा या पॉवर प्लेच्या षटकातील खेळ शिल्लक. यापुढील चेंडू फटका फसलेला आहे. तुषार धाव जरूर जोरदार घेतलेली आणि झेल सुद्धा प्राप्त करतील. 2 सफलता सलामीला आलेल्या दोन्ही सलामीवीरांना, दोन्ही फलंदाजांना माघारी परतवण्यामध्ये यशस्वी होत आहेत गोलंदाज स्वराज म्हात्रे. आता काहीसा फ्रंट फुटवर आलेला आहे गोटिवली संघ, कारण धारावी संघाचे 2 आक्रमक असे सलामीवीर, 2 आक्रमक फलंदाज, 2 आक्रमक खेळाडूंना पॅव्हिलियन मध्ये पाठवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत स्वराज. आणि जी भूमिका घेतली होती स्वतःच्या खांद्यावर, जी जबाबदारी घेतली होती स्वतःच्या खांद्यावर, ती जबाबदारी चोखरित्या पार पाडत असताना 2 विकेट्स मिळवल्या. एक चौकार जरी मिळवला होता विशाल भोईरने, परंतु त्यानंतर जे कमबॅक केलं, मिस टायमिंग स्ट्रोक पुल करण्याचा प्रयत्न आणि तुषार मोहंती काय अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे. छोट्या छोट्या स्ट्राईक्स टाकत असताना एक चांगल्या धाव गतीने पोहोचले चेंडू पर्यंत आणि चेंडू कलेक्ट करून एक सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. आता नवीन फलंदाज धारावे संघाचा हा संघनायक, धारावे संघाचा हा बांधणीकार, धारावे संघ उभारण्यामध्ये ज्या खेळाडूचा सर्वात महत्वाचा वाटा आहे, सचिन नाईक येथील फलंदाजी मार्कवर. एक चांगली सुसज्ज आणि सुरक्षित खेळी करण्यामध्ये ज्यांची ओळख आहे, फक्त मोठे मोठे फटके नाही तर आवश्यकता क्षणी सिंगल डबल सुद्धा सचिन नाईक यांच्या बॅट मधून आपण पाहत असता. आणि आता तीच आवश्यकता आहे जिथे 2 फलंदाज लवकर माघारी परतले त्यानंतर खेळ सावरण्याची, आपला डाव सावरण्याची आवश्यकता आहे. आणि आता सचिन नाईक साबर जातील स्वराज म्हात्रे यांच्या षटकातील शेवटच्या चेंडूला. चला सुरुवात करूयात. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील स्वराज म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टपाचा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, मयुरेश तिथे उपस्थित. चेंडू कलेक्ट करून फेकी करतील तोपर्यंत एक सुरक्षित अशी धाव मिळवली जाईल आणि पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धारावे संघाची धावसंख्या धावफलकावर असेल 2-6. तर चला आपण व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांचा इथे आदर सन्मान करूयात. तर मी विनंती करेन की श्री नारायण म्हात्रे साहेब आपण आपला आदर सन्मान स्वीकारावा. तसेच मी विनंती करेन की मीनानाथ मडवी आपण आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा आदर सन्मान इथे पार पाडावा. खरं तर अतिथी मान्यवरांची उपस्थिती, आपण केलेलं सहकार्य एखादी स्पर्धा पार पाडण्यामध्ये फार महत्त्वाचं असतं आणि आपलं सहकार्य, आपली उपस्थिती आम्हाला लाभली त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करीत आहोत. तसेच मनोहर नाईक साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण हा आदर सन्मान आपला स्वीकारावा. मी विनंती करेन मीनानाथ मडवी आपण आपल्या शुभ हस्ते हा आदर सन्मान इथे पार पाडावा. कॅमेरामॅन व्यासपीठाकडे कॅमेरा करायचा आहे. मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अतिथी मान्यवरांचा हा आदर सन्मान इथे पार पाडला जात आहे. खरं तर कर्तव्य असतं आयोजकांचं की व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांना आदर सन्मानित करावं. तसेच मी विनंती करेन की श्री महादेव मडवी साहेब आपण सुद्धा आपला आदर सन्मान स्वीकारावा. मी विनंती करेन लीलाधर मडवी आपण आपल्या शुभ हस्ते हा आदर सन्मान इथे पार पाडावा.
तसेच पंचांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करावी. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा आदर सन्मान इथे पार पाडला जात आहे. सामना सुरू आहे धारावे विरुद्ध गोठिवली. दोन बलाढ्य संघ, दोन मोठे संघ, दोन मोठ्या नावांनी भरलेली ही खेळाडूंचा संघ. आतापर्यंत एक चांगली सुरुवात, जशी फलंदाजीमध्ये तुषार मोहंते यांनी चांगली सुरुवात करून दिली होती त्याच पद्धतीने स्वराज यांनी सुद्धा 2 विकेट्स प्राप्त करत भावेश नाईक आणि विशाल भोईर यांना माघारी परतवलं. दुसरं षटक हर्षन पाटील. पहिला चेंडू काहीसा फलंदाजाच्या रीचच्या बाहेर होता तो चेंडू, परंतु वाईड लाईनच्या आतमध्ये होता. त्या कारणाने पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केला आणि निर्धाव चेंडूने होता या षटकाची सुरुवात. पंचांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची असते. सचिन साहू आणि विनोद भगत आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. एक चांगलं उत्तम दर्जाचं अंपायरिंग. त्याच पद्धतीने कव्हर रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू घेईल सीमारेषेची भेट आणि मिळेल सचिन नाईक यांना षटकार. फटका आपण पाहू शकता अगदी एका चांगल्या रिजन मध्ये सजवलेला होता. आपल्या मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना मनगटामधून जी पॉवर जनरेट केली ती थांबली सरळ सीमारेषेची भेट घेऊन. पुढील चेंडू हर्षन पाटील पुन्हा एकदा स्कोअर कट करण्याचा प्रयत्न सचिन नाईक यांचा. एकच धाव मिळेल घोषित स्वरूपाची. ऑफसाईड काहीशी मोकळी आहे कारण एक क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑफ मध्ये दिसतील, एक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दिसतील आणि पूर्णपणे गॅप आहे. ती गॅप काढण्याचा प्रयत्न सचिन नाईक यांचा आपल्याला दिसत आहे. पहिला एक षटकार जरूर लगावला, त्यानंतर पॉईंटच्या दिशेने चेंडू टोळवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फक्त घोषित स्वरूपाची एक धाव मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 हाताळलेल्या आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 7 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत हर्षन पाटील यांनी. पाहूयात पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सामोरे जातील सचिन नाईक. कॅप्टन कूल हलक्या हाताने खेळून काढलं. अनपेक्षित काहीसं वळण घेतलं होतं त्या चेंडूने आणि त्या वळणाला ओळखताना निर्धाव चेंडू येण्यापेक्षा एक धाव आलेली बरी असा काहीसा उद्देश दिला सचिन नाईकने. फक्त एक धाव मिळाली आणि एका धावेने हळूवार गतीने पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 14 बघा 35 धावसंख्येचा माफक असं आव्हान आहे आणि आवश्यक त्या क्षणी मोठे फटके जरूर खेचत आहेत, परंतु आवश्यक त्या क्षणी हळूवार गतीने फलंदाजी करण्यामध्ये सुद्धा दोन्ही फलंदाज समर्थ असताना दिसत आहेत. आता आक्रमक पवित्रा काहीसा सचिन नाईक यांनी आजमावलेला जरूर दिसत आहे आपल्याला. त्याच दरम्यान अजून एक हळूवार हाताने खेळलेला हा चेंडू. एक धाव मिळाली. स्ट्राईक मध्ये झालं परिवर्तन. धीरज भोईर येतील आता स्ट्रायकिंग एंडवर. मिस्टर 360 म्हणा, मिस्टर फ्लेक्झिबल म्हणा, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज म्हणा, अशा कित्येक पदव्यांनी सन्मानित असलेला हा खेळाडू, अशा कित्येक नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू धीरज भोईर येईल स्ट्रायकिंग एंडवर. सामोरे जाईल हर्षन पाटील यांच्या षटकातील शेवटच्या चेंडूला. शेवटचा चेंडू सुद्धा हळूवार गतीने खेळायचा होता. काहीशी रणनीती वेगळी आखलेली आहे धारावी संघाने. जिथे आवश्यक धावा होत्या त्या मिळवल्या या षटकामध्ये आणि 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावफलक जाऊन पोचले धारावी संघाचं 15 आणि आता समीकरण असेल येणाऱ्या 12 चेंडू मागे. येणाऱ्या 12 चेंडूंमागे 20 धावसंख्येची आवश्यकता असेल. सुरुवातीचे 2 गोलंदाज प्रमुख होते. त्या 2 गोलंदाजांसमोर एक चांगली सुरक्षित अशी खेळी करण्याचा काहीसा निर्णय जरूर आखला होता फलंदाजांनी, परंतु स्वराज यांच्या गोलंदाजीचं किती कौतुक करायला आपण. त्या नियोजनाला त्या योजनेला अतिशय मागे पाडत असताना 2 विकेट्स प्राप्त केल्या. दोन्ही सलामीवीरांना भावेश नाईक असतील त्यानंतर विशाल भोईर असतील दोन्ही फलंदाजांना माघारी परतवलं, परंतु त्यानंतर हर्षन पाटील यांच्या गोलंदाजीवर जसा एक षटकार मिळाला त्यानंतर एक सौम्य सुरक्षित आणि एक साधक अशी फलंदाजी आपण सचिन नाईक यांच्या माध्यमातून पाहिली. दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती. आता समीकरण जाऊन पोहोचलेलं आहे 12 चेंडू आणि 20 धावसंख्येचं. नवीन गोलंदाज रुणाल मात्रे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, परंतु आता जिथे आवश्यकता आहे विकेटची, कारण विकेट्स फक्त आता गोटवली संघाला या सामन्यामध्ये पुनरागमन करून देऊ शकतात. जरी आपण जोडी पाहत असेल धीरज भोईर त्यानंतर सचिन नाईक, तरी अजून कामेश नाईक सुद्धा चांगली फलंदाजी करतात. दीपक ठाकूर सुद्धा चांगली फलंदाजी करतात. एक चांगला चेंडू होता लॉफ्ट केलेला आहे.
दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध काऊ कॉर्नर रिजन मध्ये स्वराज मात्रे फेकी बघा अगदी यष्ट्यांच्या लगत. हाच अनुभव असतो जो सराव मैदानावर करत असतात आणि जेवढे सामने खेळतात ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याचा पुरेपूर इथे प्रत्यय देत असताना एक चांगली फेकी, एक धाव मिळाली, स्ट्राईक मध्ये झालं परिवर्तन. धीरज भोईर येथील प्रथमच स्ट्रायकिंग गेंडवर या तिसऱ्या षटकातील सामना करतील दुसऱ्या चेंडूचा. रुणाल मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, जाईल चेंडू सरळ सीमा रेषा पार, येईल धीरज भोईर यांच्या बॅट मधून षटकार. जसा बॅट मधून निघाला तो चेंडू धीरज भोईरच्या तसा क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून राहिले. चेंडू जसा बाहेर गेला तशा मात्र 6 धावा ऍड केल्या गेल्या धावफलकामध्ये आणि धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे 22 वर. धावगती चांगली, आवश्यकता होती सुरुवातीला 12 चेंडूंमागे 20 धावसंख्येची. तिथे आता जर आपण समीकरण पाहिलं तर येणाऱ्या 10 चेंडूंमागे आता आवश्यकता असेल 13 धावसंख्येची. 10 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. जसजसा खेळ पुढे चाललेला आहे, जसजसा या सामन्यामध्ये आपण पुढे जात आहोत तसतसा सामना जर पाहिला आपण तर धारावी संघाच्या बाजूने काहीसं वळण घेत आहे, धारावी संघाच्या बाजूने काहीसा झुकत आहे हा सामना. परंतु काहीही होऊ शकतं कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि ही अनिश्चितता कधीही कोणत्याही संघाच्या बाजूने लागू शकते. त्यामुळे या सामन्याचा आता भाकीत करणं फारच कठीण ठरेल. कारण रुणाल मात्रे चेंडू जरूर चांगला होता परंतु त्यापेक्षा फटका धीरज भोईर यांचा चांगला होता. पाहूया षटकारानंतर कशा पद्धतीने फलंदाजी करतील. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे, दबाव आला होता रुणाल मात्रेवर आणि त्या दबावाला बळी पडले. खराब चेंडू हाताळला आणि धीरज भोईरला मिळालेल्या या फुलटोसची मेजवानी, त्या मेजवानीचा आस्वाद कसा घेणार नाहीत. आस्वाद घेतला 6 धावसंख्येच्या स्वरूपात मिळालेल्या या षटकाराने. धाव गती वारंवार चांगल्या वेगाने वाढत आहे, वारंवार त्या आव्हानाच्या जवळपास येत आहे आणि या षटकाराने आता धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वर. फक्त 7 धावसंख्येची आवश्यकता. 9 चेंडू 7 धावा. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने परंतु तिथे झेल सुद्धा सोडला जात आहे. फटका चांगला होता, ताकद काहीशी अपुरी पडली, स्वतःचा तोल गमावला होता आणि कदाचित त्या गमावलेल्या तोलाच्या जोरावर तेवढी ताकद तेवढी पॉवर जनरेट करता आली नाही त्या फटक्यावर, परंतु झेल सुद्धा सोडला जात आहे. कोणती धाव मिळाली नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस चांगला फटका आहे, काहीच शंका नाही या फटक्यामध्ये. घेईल सरळ सीमारेषेची भेट धीरज भोईर ऑन द फायर. धीरज भोईरच्या बॅट मधून होत आहे विस्फोट. षटकार आला आणि आता समीकरणामध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता असेल. स्कोअर्स आर लेवल. फार कठीण झालेला आहे सामना गोटिवली संघासाठी. कुठे होता सामना जिथे काहीसा अडचणीत सापडला होता धारावी संघ, त्या अडचणीतून स्वतःला सावरलं सचिन नाईक यांनी. चांगली एंड धरून ठेवलं आणि त्यानंतर धीरज भोईरचा हा सुद्धा एक चांगला प्रहार. षटकाराने वारंवार विजय करत असतात आपल्या संघाला सामने आणि हा सामना सुद्धा त्याच पद्धतीने, त्याच जोशाने, त्याच उत्साहाने आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून देत आहेत. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन धारावी संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त केल्याबद्दल, तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल गोटिवली संघाचे हार्दिक हार्दिक आभार. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर पुढील सामना असेल रुद्र 11 महापे विरुद्ध धारावी 11. तरी मी दोन्ही संघांना विनंती करेन की दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस्क बॉस मंचावर येऊन या सामन्याची नाणेफेक पूर्ण करून घ्यावी. धन्यवाद.